परभणी जिल्ह्यातील शांत आणि गोड शहर सेलू येथे गल्ल्यांमधून येणारा मुलांचा हसरा आवाज, बाजारातील गर्दी आणि शाळेतले खेळ, सगळं काही नेहमीच आनंदाने भरलेलं असायचं. याच शहरात शिकत होती स्नेहा, 16 वर्षांची हुशार आणि उत्साही मुलगी. ती आईवडिलांची लाडकी होती, मैत्रिणींसोबत हसरी आणि नेहमी आनंदी. शाळेत तिचा एक शिक्षक होता, संतोष मलसवाड. बाह्यदृष्ट्या आदर्श आणि विद्यार्थी प्रिय वाटत असला तरी त्याच्याकडे एक अंधार दडलेला होता, हे स्नेहाला पुढे कळणार होतं. एक दिवस शाळेची सहल झाली, रायगड आणि महाबळेश्वर. स्नेहा आणि तिच्या मैत्रिणींनी आनंदाने सहलीचा अनुभव घेतला. सर्व विद्यार्थी एकत्र खेळले, फोटो काढले आणि नवीन अनुभव मिळवला. पण या आनंदाच्या सहलीतच स्नेहाच्या आयुष्यात एक काळोखाचा प्रवास सुरू झाला. स्नेहा सहलीनंतर घरी परतली, पण तिच्या मनात अजूनही त्या आनंदाचे चित्र जिवंत होते. तिच्या हसऱ्या चेहऱ्यावर मात्र एक सावली ओढत गेली. लवकरच तिला समजले की शिक्षकाने तिच्या खाजगी क्षणांचा गुप्तपणे व्हिडिओ बनवून धमकी दिली आहे. भीतीने तिचा आत्मविश्वास ढासळू लागला. तिला वाटू लागले, जर मी कुणाला काही सांगितलं तर माझा व्हिडिओ सोशल मीडियावर जाईल, माझ्या आईवडिलांचे नाव खराब होईल, माझं जीवन धोक्यात येईल. ही भीती हळूहळू तिच्या प्रत्येक दिवसात भरू लागली. शाळेत जाणं, मित्रमैत्रिणींसोबत राहणं, अगदी घरच्या छोट्या गोष्टीही आता तिला असुरक्षित वाटू लागल्या. ती हसणं विसरली, एकटी पडली आणि स्वतःच्या मनात बंद पडली. परंतु या संकटामुळेच तिला एक महत्त्वाची गोष्ट कळली. भीतीने आपल्याला रोखू शकत नाही, धैर्य दाखवणं गरजेचं आहे. पुढे काही तरुणांनी तिचे फोटो बदलून ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केला. ते तिला धमकावून मानसिक ताण वाढवत होते आणि तिच्यावर दबाव टाकत होते. भीतीत स्नेहा घरच्यांपासून लपून राहू लागली. पण तिच्या मनात हळूहळू एक आवाज उठला, जर मी आता गप्प राहिलो तर माझं आयुष्य कायमच बदलून जाईल. मला धैर्य दाखवून या समस्येचा सामना करावा लागेल. स्नेहा अखेर आपल्या आईवडिलांकडे गेली आणि सर्व काही स्पष्टपणे सांगितले. पालकांनी तिच्या बाजूने उभं राहून त्वरित पोलिसांशी संपर्क साधला. ही घटना केवळ स्नेहाच्या धैर्याची नव्हे, तर प्रत्येक मुलीच्या सुरक्षिततेसाठी एक धडाकेबाज संदेश बनली होती. ही घटना दाखवते की भीती आणि मानसिक ताणावर मात करूनच आपण संकटाचा सामना करू शकतो. स्नेहाने घेतलेले पहिले पाऊल न्यायाच्या दिशेने होते आणि आता तिचा प्रवास पुढे न्याय, संरक्षण आणि जागरूकतेकडे वळणार होता. स्नेहा सहलीनंतर घरी परतली, पण तिला कळले की तिच्या खाजगी क्षणांचा चुकीचा वापर होण्याचा प्रयत्न झाला आहे. भीतीने ती गप्प राहिली. तिला वाटले, जर मी काही सांगितलं तर माझा जीवनप्रसिद्धी धोक्यात येईल. ही भीती हळूहळू तिच्या रोजच्या जीवनावर परिणाम करू लागली. ती हसणं विसरली, मित्रमैत्रिणींपासून दूर राहू लागली आणि स्वतःच्या मनातच बंद पडली. पण स्नेहाने ठरवलं, भीतीला पराभूत होऊ देऊ नका, धैर्य दाखवा. ती आपल्या आईवडिलांकडे गेली आणि सर्व काही स्पष्टपणे सांगितले. पालकांनी तिच्या बाजूने उभं राहून त्वरित पोलिसांशी संपर्क साधला. ही घटना आपल्याला शिकवते, भीतीने काही साध्य होत नाही, धैर्याने सामना करावा लागतो. कोणतीही त्रासदायक घटना दिसल्यास त्वरित विश्वासू व्यक्ती किंवा पालकांना सांगणे गरजेचे आहे. डिजिटल साधनांचा सुरक्षित आणि जबाबदारीने वापर करणे आवश्यक आहे. स्नेहाचा प्रवास आता न्याय आणि सुरक्षिततेकडे वळायला लागला.